आज आपण करणार आहे रेस्टॉरंट स्टाईल पनीर मसाला। त्यासाठी मी इथे एक पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये थोडं तेल टाकलेलं आहे। आता तेल गरम झालं की त्याच्यामध्ये हे आपण जे पनीरचे पीस कापून घेतलेले आहेत हे सगळे आपण त्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया। दोन्ही बाजूनी हे पनीर चांगलं फ्राय करून घ्यायचं। आता हे पनीर दोन्ही बाजूनी फ्राय झालेलं आहे। आता आपण त्याला एका बाजूला काढून घेऊया। आता ह्या कढईमध्ये तेल टाकून घेऊया। ही हिरवी वेलची टाकूया, थोडंसं लवंग टाकायचं, एक दालचिनीचा तुकडा टाकायचा। आता आपण याच्यामध्ये हा कांदा टाकून घेऊया। इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला होता, तो आता याच्यामध्ये चांगला परतून घेऊया। हा कांदा आता परतलेला आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकायची, हे मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपण हे टोमॅटोची प्युरी टाकूया। मी हे 2 टमाटे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत, ते याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि हा टमाटा पूर्ण शिजेपर्यंत याला परतून घ्यायचं। हे मसाले चांगले परतलेले आहेत। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करूया। आणि हे सगळा मसाला पूर्ण एकजीव करून याला एक 5 मिनिट शिजायला ठेवून देऊया। थोडंसं अजून पाणी ओतायचं। आता आपण याच्यामध्ये जे पनीर फ्राय केलं होतं ते याच्यामध्ये आता मिक्स करूया। हे पनीर या मसाल्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि परत थोडंसं पाणी टाकायचं। आता आपण चवीनुसार मीठ टाकूया याच्यामध्ये, हे मिक्स करून घेऊया आणि परत थोडंसं पाणी टाकून ही भाजी एक 5 मिनिटांसाठी झाकून ठेवूया। जसं तुम्हाला पाणी कमी जास्त पाहिजे तसं तुम्ही याच्यामध्ये मिक्स करून ठेवू शकता। आता एक 10 मिनिटांसाठी आपण मंद आचेवर ही भाजी शिजायला ठेवून देऊया। आता 10 मिनिट झालेले आहेत, आपण बघूया ही भाजी कशी शिजले ते। ही भाजी चांगली झालेली आहे आणि कट सुद्धा चांगला आलेला आहे। आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया सजावटीसाठी। आता याच्यावरती कोथिंबीर टाकूया आपण।